नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. मानवी शरीरामधील खांदा हा अवयव अत्यंत महत्वाचा आहे. दैनंदिन जीवनामध्ये खांद्याची हालचाल ही सतत होत असते. पण हा खांदा जेव्हा दुखतो तेव्हा त्यामागची कारणं काय, त्यावर काय उपाय केले पाहिजेत, कोणता व्यायाम केला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत आरोग्यम धनसंपदामध्ये. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे खांद्याच्या विकारांवर दुर्बीण आणि लेझरद्वारे आधुनिक उपचार. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर भूषण गणवीर. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आरोग्यम धनसंपदामध्ये. नमस्कार सर. तर या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. डॉक्टर भूषण गणवीर हे पुण्यातील अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. सध्या ते पुण्याच्या लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये आर्थोस्कोपिक अँड स्पोर्ट्स मेडिसिन कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर भूषण यांनी MBBS नागपूर इथून आणि पदव्युत्तर शिक्षण जे ते DNB ऑर्थोपेडिक्स सर्जरी पुण्यातील नामवंत जहांगीर हॉस्पिटलमधून सुवर्ण पदक श्रेणीमध्ये प्राप्त केला आहे. सोबतच त्यांनी आर्थोस्कोपिक अँड स्पोर्ट्स मेडिसिन फेलोशिप जी आहे ती भारतातील नामवंत आणि ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केल्यानंतर बार्सिलोना, स्पेन आणि सोल तसंच कोरियामधून सुद्धा फेलोशिप मिळवलेली आहे. डॉक्टर भूषण हे अमेरिकन जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन आणि ऑर्थोपेडिक ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन जर्नल या अंकाचे समीक्षक म्हणजेच रिव्ह्यूअर आहेत. क्विरॉन हॉस्पिटल, बार्सिलोना, स्पेनमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त डॉक्टर रॅमन क्युगाट यांच्यासह डॉक्टर भूषण रिसर्च अँड पब्लिकेशन्समध्ये कार्यरत आहेत. तसंच मेन्स्कल ट्रान्सप्लांट आणि ऑटोलॉगस कार्टिलेज इम्प्लांटेशन यासारख्या अत्याधुनिक संशोधनात आणि शस्त्रक्रियेमध्ये देखील त्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. तर डॉक्टर, अत्यंत मोठी अशी आपली ओळख आहे, म्हणून माझा पहिला प्रश्न असा आहे की लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल बद्दल आपण काय माहिती द्याल? अर्थातच सर. लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल इज ए चेन ऑफ हॉस्पिटल. आमच्या हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉक्टर नरेंद्र वैद्य सर हे आमचे डायरेक्टर आहेत. आमच्या शाखा ह्या निगडी, चिंचवड, औंध, स्वारगेट तसंच कोल्हापूर आणि मुंबईला इथे आहेत. डॉक्टर नरेंद्र वैद्य सर यांच्या अथक परिश्रमामुळे आणि तसंच त्यांच्या गायडन्समुळे आमचे हे हॉस्पिटल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्पोर्ट्स मेडिसिन आणि आर्थोस्कोपी म्हणून ओळखलं जातं. तसंच आमच्या हॉस्पिटलमध्ये जे इमर्जिंग स्पोर्ट्स प्लेयर असतात त्यांना विशेष चेकअप आणि गायडन्स दिलं जातं. आणि मला आपल्याला सांगण्याचा आनंद होतो की या हॉस्पिटलची जबाबदारी आता मला वैद्य सरांनी दिलेली आहे. बिलकुल. तर सर, बऱ्याचदा असं होतं की खांदा दुखायला लागला की आर्थोस्कोपिक सर्जरी आम्ही ऐकलेली आहे. ते आर्थोस्कोपी म्हणजे नेमकं काय? सर, आर्थोस्कोपी हा शब्द ग्रीक शब्द आहे आणि या दोन ग्रीक शब्दातून बनलेला आहे. ऑर्थो म्हणजे संयुक्त आणि स्कोपिन म्हणजे पाहण्यासाठी, म्हणजेच संयुक्त स्वरूपाने पाहणे. याला आपण की होल सर्जरी, मिनिमम होल सर्जरी किंवा लेझर आणि दुर्बीणद्वारे करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या शस्त्रक्रियेच्या माध्यमाने युजली आम्ही सांध्याचे परीक्षण करतो. सांध्यामध्ये असलेले मसल, टेंडन्स, कार्टिलेज, मेनिस्कस आणि लिगामेंट्स यांचे परीक्षण करून त्यांचे निदान करतो आणि तसंच त्याच्यावरती प्रभावी दुर्बीणीद्वारे ऑपरेशन सुद्धा करत असतो. हे ऑपरेशनमध्ये त्वचेमध्ये स्मॉल इन्सिजन केले जातात आणि त्याच्यातून दुर्बीण, ज्याला कॅमेरा अटॅच असतो, हा सांध्यामध्ये इन्सर्ट केला जातो. तुम्ही हे पिक्चर बघू शकता. शोल्डर ऑर्थोस्कोपी करताना अशा प्रकारची पेशंटची पोझिशन असते ज्यामध्ये आम्ही ट्रॅक्शन सिस्टम ज्याच्यावरती हा सस्पेंड केला जातो. त्याचप्रकारे ऑर्थोस्कोपी काय असतं हे आमच्या श्रोतांना एक कुतूहल असतं की कशा प्रकारे केलं जातं आणि यांची संरचना कशी असते. तुम्ही बघू शकता आमच्या स्क्रीनवरती असा आमचा मॉनिटर असतो. कॅमेरा आणि लाईट्सो, शेवर आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे लेझरचं असं यंत्र असतं. त्याचप्रकारे अशा ही आमची एक इन्स्ट्रुमेंटची ट्रॉली असते. तुम्ही यामध्ये बघू शकता की आमचा जो आर्थोस्कोप हा पेन्सिलच्या डायमीटरपेक्षा फार कमी असतो. त्यामुळे याला आम्ही मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी किंवा कीहोल सर्जरी असं तुझं संबोधतो सर. बिलकुल. सर, बऱ्याचदा असं होतं की खांदा दुखायला लागतो आणि या खांदेदुखीची कारणं नेमकी काय ती लोकांना माहित नसतात. खांदेदुखीची नेमकी कारणं आणि लक्षणं काय आहेत? सर, मला वाटतं खांदेदुखीची कारणं किंवा लक्षणं जाणून घेण्या अगोदर खांदेदुखीची संरचना आहेत म्हणजे अॅनाटॉमी कसं असतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे. खांदा हा मूळचा 4 जॉईंट्सने बनलेला असतो. त्यामध्ये स्टर्नोक्लाव्हिक्युलर जॉईंट, ॲक्रोमियोक्लाव्हिक्युलर जॉईंट, ग्लेन्युमरल आणि स्कॅपुलोथोरॅसिक जॉईंट. हा मुख्यतः असा बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो ज्यामध्ये ह्युमेरल हेड या ग्लेनर रिमला आर्टिक्युलेट करत असतो. आणि या खांद्याचे मुख्य फंक्शन म्हणजे काय, मोबिलिटी आणि स्टॅबिलिटी याचं बॅलन्स करणे हे खांद्याचे मुख्य काम असतं. तसेच हा जो ग्लेनर ड्रीम होतो याच्या बाजूला एक कनेक्टिव्ह टिश्यूची ठेवण असतं, त्याला लॅब्रम म्हणतो. हे लॅब्रम आणि
ग्लेनोड रिम मिळून एक सॉकेट बनतं. ह्या सॉकेट सांध्याच्या स्टॅबिलिटीसाठी फार महत्त्वाचं असतो. ह्या सॉकेट व्यतिरिक्त जे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर ज्या खांद्याच्या हालचालीसाठी मदत करतात ते असतात रोटेटर कफ स्नायू. रोटेटर कफ स्नायू हा 4 स्नायूपासून बनलेला एक कंपोनंट असतो, ज्यामध्ये सुप्रास्पायनेटस, इन्फ्रास्पायनेटस, टेरिस्मालन आणि सबस्कॅप्युलरिस अशी 4 मसल असतात. हे 4ही मसल सोबत येतात आणि एक टेंडन बनवतात. हे टेंडन आपल्या ह्युमरस हेडला कव्हर करतात आणि आपल्या खांद्याच्या हालचालीमध्ये हे टेंडन्स आणि हा मसल ग्रुप फार महत्त्वाचा असतो. आपण हालचालीबद्दल तर बोललो, बट सांध्याची स्थिरता जसं सॉकेटमुळे असतं तसंच एक इम्पॉर्टंट लिगामेंट ग्रुप असतो ज्याला ग्लेनोह्युमरल लिगामेंट म्हणतो. त्याचे 3 ब्रांचेस असतात, सुपेरियर, मिडल आणि इन्फेरियर ग्लेनोह्युमरल लिगामेंट. आता सांध्याची संरचना बघितल्यानंतर मला वाटतं की सांध्याची दुखण्याची कारणे आपण पाहून घ्यायला पाहिजे. सगळ्यात मोठा प्रमुख कारण जे असतं, ज्या कारणामुळे पेशंट किंवा रुग्ण आमच्या ओपीडीमध्ये असतात, तो म्हणजे फ्रोजन शोल्डर, जो एकदम कॉमन क्लिनिकल कंडिशन आहे. त्यानंतर जे असतं एक टेंडिनायटिस आणि कॅसिफिक टेंडिनायटिस. टेंडिनायटिस किंवा कॅसिफिक टेंडिनायटिस हे ओव्हरयूजमुळे होणाऱ्या इंजुरीज असतात आणि ह्या प्रकारचे आजार हे पेशंटला रात्री फार भेडसावतात. पेशंट बराचसा म्हणतो की सर मला रात्री दुखतं आणि त्याच्यामुळे मला झोप येत नाही. त्यानंतर जे कॉमन कंडिशन असतात रोटेटर कफ स्नायूचे फाटणं किंवा रोटेटर कफ टिअरचं ऑर्थोपॅथी, हे मोस्ट ऑफ द टाइम पोस्ट ट्रॉमॅटिक किंवा डिजनरेटिव्ह असतात. त्या प्रकारे सांधा सटकणे, संधिवात होणे आणि स्लॅब टिअर अशा वेगवेगळ्या कारणामुळे सांध्याला, आपल्या खांद्याला दुखापत होऊ शकते. त्यानंतर आपण खांदेदुखीची नेमकी लक्षणे काय, यामध्ये आपल्या सांध्यांना वेदना होऊ शकतात, सूज येऊ शकते, तसंच सांध्यामध्ये फार स्टिफनेस येऊ शकतो आणि यामुळे दैनंदिन जीवनाच्या ॲक्टिव्हिटीजवरती फार परिणाम पडतो. आणि तसंच रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन म्हणजे वारंवार सांधा सटकणे हे सुद्धा खांदेदुखीचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं. सर बिलकुल. सर तुम्ही बोलताना आता म्हणालात की फ्रोझन शोल्डर बद्दल तुम्ही बोललात. फ्रोझन शोल्डर म्हणजे नेमकं काय, त्याच्यावरचे काय उपचार पद्धती कशी आहे म्हणजे? हो सर, जसं आपण आधी डिस्कस केले की फ्रोझन शोल्डर हा असा प्रकारचे आजार आहे की पेशंट जे आमच्या ओपीडीमध्ये बरेचसे येतात ते हे कंप्लेंट करून येतात की सर माझा खांदा संपूर्णपणे फिरत नाही. हा जनरली याला आपण ॲड्युसिक कॅप्सुलायटिस असं म्हणतो आणि हा 2% पॉप्युलेशनमध्ये हा बघण्यात येतो. हां, म्हणजे इट इज दॅट कॉमन. आणि यामध्ये मेन पॅथॉलॉजी असतं की आपल्या सांध्याच्या बाजूचे जे कॅप्सूल असतं ते फार थिकन आणि कॉन्ट्रॅक्टेड होऊन जातं आणि बऱ्याचदा पेशंटला खांद्याच्या भोवती वेदना होतात, दुखावत होतो आणि खांदा हा एकदम कडक झालेला असतो. आपल्या श्रोतांना हा प्रश्न असेल की सर मला हा फ्रोझन शोल्डर होऊ शकतो काय? मला वाटतं की आपण याचे जे रिस्क फॅक्टर हे बघितलं तर आपला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतो. शक्यतो जे रुग्ण 50 वर्षापेक्षा वयोगटापेक्षा मोठे असतात किंवा पर्टिक्युलरली स्त्रियांमध्ये हा आजार फार कॉमन असतो. ज्यांना मधुमेह म्हणजे डायबिटीज किंवा ज्यांना थायरॉइडचे आजार असतात, तसंच ज्यांना पॅरालिसिसचे आजार असतात, ज्यांना हृदयविकाराचा झटका आलेला असतो आणि ज्यांना मानेचे आजार असतात, हे अशा प्रकारचे रिस्क फॅक्टर की ज्यांना फ्रोझन शोल्डर होऊ शकतो. हे तर रिस्क फॅक्टर झाले. बट आपल्या मनात हा प्रश्न असेल की सर मला फ्रोझन शोल्डर झालेला आहे, माझा स्टिफ शोल्डर आहे, मी डायग्नोज कसं करणार, मी याचं निदान कसं करू शकतो? जर आपली खांद्याची आतमध्ये होणारी मुवमेंट, ज्याला इंटरनल रोटेशन मुवमेंट, ही जर आपली बाधित झाली किंवा याने आपल्याला त्रास होत असेल तर आपण समजू शकतो की ही फ्रोझन शोल्डरची सुरुवात आहे. क्लिनिकल इव्हॅल्युएशनच्या व्यतिरिक्त पेशंटचं MRI करणं इज कन्सिडर ॲज अ गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन फॉर डायग्नोसिस ऑफ ॲड्युसिक कॅप्सुलायटिस. ॲड्युसिक कॅप्सुलायटिसचे मुख्यतः 2 प्रकार असतात, एक प्रायमरी ॲड्युसिक कॅप्सुलायटिस आणि एक सेकंडरी. प्रायमरी ॲड्युसिक कॅप्सुलायटिस किंवा फ्रोझन शोल्डर म्हणजे ज्याचं आम्हाला कारण माहीत नसतं काय असतं, बट याचे 3 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये पेशंटला फार वेदना होतात आणि ह्या वेदना रात्रीच्या वेळेस फार जास्त होतात आणि बऱ्याचदा जसं आपण डिस्कस केलं की पेशंट या वेदनामुळे झोपून उठून जातो, बऱ्याचदा त्यांना झोप सुद्धा लागत नाही आणि सेम खुशीला झोपलं की ह्या वेदना वाढत असतात. दुसरा जो टप्पा असतो स्टिफनेस, ह्या टप्प्यामध्ये वेदना थोड्याशा कमी होतात पण सांधा हा फार स्टिफ झालेला असतो आणि हा टप्पा 4 ते 12 महिन्यापर्यंत चालत असतो. आणि तिसरा टप्पा जो असतो त्याला थॉईंग असं म्हणतो. या टप्प्यामध्ये आपला जो वेदना आणि जो स्टिफनेस थोडासा कमी होतो, हा आपला आठवडा किंवा महिनाभर हा चालू शकतो. आणि याच्यावरती उपचार पद्धती जे डिस्कस केला, जे कॉमन ॲज अ ऑर्थोपेडिक सर्जन आम्ही प्रॅक्टिस करतो, आम्ही ऑलवेज ट्राय करतो की हे कन्झर्वेटिव्ह पद्धतीने याला उपचार द्यायला हवं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रेस्ट. जेव्हा ॲक्यूट इन्फ्लेमेटरी फेस असतं त्यावेळेस आपण पेशंटला रेस्ट देत असतो. एकदा हा फेस कमी झाला की त्यानंतर आपण जे पेन मेडिकेशन म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन आपण देतो. एकदा दुखणं तुमच्या बऱ्यापैकी कमी झालं आणि त्याच्यानंतर आपण फिजिओथेरपी सुरू करतो. आजच्या हे आधुनिक युगात आपल्याला हे दुखणं कमी करण्याचे आणखी बरेचसे उपाय आहेत. त्यामध्ये इंट्राऑक्युलर इंजेक्शन ऑफ स्टेरॉइड आणि PRP इंजेक्शन आपण देऊ शकतो. पण काही पेशंट असे असतात म्हणजे 60 ते 70% यांनी बरे होतात, पण 30% पेशंट असतात की जे या उपचार पद्धतीला रिस्पॉन्ड करत नाही किंवा त्यांना पाहिजे जसं आराम मिळत नाही. मग अशासाठी आपण त्यांना सर्जिकल ट्रीटमेंट ॲडवाइस करू शकतो, ज्याला आर्थोस्कोपिक कॅप्सुलर रिलीज असं
म्हणतो. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता सर की कशा प्रकारे ही सर्जरी केली जाते. ही सर्जरी करताना आम्ही खांद्यामध्ये मिनिमल इन्व्हेजन म्हणजे 2-3 की होल्स करत असतो मुख्यतः. आणि या सर्जरीचा बेसिक पर्पज असतो की खांद्याला जी कॅप्सूल चिकटलेली असतं ते चोहो बाजूने आम्ही रिलीज करतो, म्हणजे समोरच्या बाजूला, मागच्या बाजूला, सुपेरियरली ॲज वेल ॲज इन्फरली. पण एक गोष्ट आपण मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हे ऑपरेशन केल्यानंतर पेशंटने फिजिओथेरपी चांगलं करायला हवं. जर फिजिओथेरपी चांगलं केल्याने आता परत हा सांधा चिकटू शकतो आणि परत आपल्याला आपण जिथून सुरू केलं होतं परत आपण तिथे येऊ शकतो. त्यामुळे चांगलं फक्त ऑपरेशन करून पेशंट बरं होत नाही, तर त्यानंतर चांगलं फिजिओथेरपी करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. तुम्ही ह्या सर्जरीमध्ये बघू शकता की कशा प्रकारे आम्ही ही कॅप्सूल जे असतं ते रिलीज करतो. हे लेझरद्वारे पण आपण हे करू शकतो. त्यामुळे हे शस्त्रक्रियेचे रिझल्ट फारच छान असतात. बट पेशंटही फिजिओथेरपी हे चांगलं करणं फार आवश्यक आहे. बिलकुल, अगदी सर. दुर्मिणीद्वारे खांद्यावर अजून कोणकोणत्या शस्त्रक्रिया करण्यात येऊ शकतात? हो सर, जसं आपण डिस्कस केले की फ्रोजन शोल्डर ही एक कॉमन सर्जरी आहे पेशंटला रिलीफ देण्यासाठी. त्यानंतर रोटेटर कफ स्नायू जे आपण अॅनाटॉमी संरचनेमध्ये बघितलं होतं, त्याचबरोबर वारंवार सांधा सटकणे, ह्या 2 गोष्टीवरती कॉमन सर्जरी केल्या जातात फ्रोजन शोल्डर नंतर. ओके, मला वाटतं रोटेटर कफ टियर किंवा रोटेटर कफ स्नायूचे आजार हे समजून घेणं फार आवश्यक आहे. रोटेटर कफ स्नायूचे आजार हे खांदादुखीचे एक प्रमुख कारण असतं आणि ते 22% पेशंटमध्ये असू शकतं. यामध्ये युजली होणाऱ्या वेदना ह्या रात्रीच्या वेळेस असतात आणि ओव्हरहेड ॲक्टिव्हिटीजमुळे या वेदना वाढू शकतात. आणि त्याचबरोबर सांध्याची हालचाल सुद्धा कमी होते. या क्लिनिकल डायग्नोसिस व्यतिरिक्त जे इन्व्हेस्टिगेशन याचं निदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात ते मुख्यतः एक्सरे, USG आणि MRI. बट अगेन MRI इज कन्सिडर टू बी द गोल्ड स्टँडर्ड फॉर द डायग्नोसिस ऑफ रोटेटर कफ. त्यामध्ये हे 2 प्रकारचे रोटेटर कफ आजार असतात. एक पार्शल थिकनेस म्हणजे जिथे आपला स्नायू हा अर्धपणे फाटलेला असतो आणि फुल थिकनेस म्हणजे तो कम्प्लिटली फाटलेला असतो. याच्या उपचार पद्धती परत 2 प्रकारच्या असतात. एक तर नॉन ऑपरेटिव्ह म्हणजेच कन्झर्वेटिव्ह किंवा ऑपरेटिव्ह म्हणजे शस्त्रक्रिया. आता आपल्या पेशंटला हा प्रश्न येऊ शकतो की सर, कारण आमच्या ओपीडीमध्ये जे पेशंट येतात ते म्हणतात की सर मला शस्त्रक्रिया नको, मला औषधांनी बरं करा. बट आपण ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की जी गोष्ट आजार जे शस्त्रक्रियेने बरे होणारे असतात ते कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचे जे इंडिकेशन असतात ते मुख्यतः ज्या पेशंटमध्ये लिमिटेड लो फंक्शनल डिमांड असतात किंवा ओल्ड पेशंट ज्यांच्यामध्ये सिडेंटरी लाईफस्टाईल असतं, ज्यांना आर्थरायटिस झालेलं असतं, ज्यांना रोटेटर कफ आर्थ्रोपॅथी झाले, म्हणजे रोटेटर कफ स्नायूचे जो इन स्टेज आजार असतो त्याला रोटेटर कफ आर्थ्रोपॅथी असं म्हणतो, ज्यांना पॅरालिसिसचे किंवा न्यूरोलॉजिकल ऑर्डर झालेले असतात किंवा ज्यांना फ्रोजन शोल्डर असतं, अशा पेशंटमध्ये आपण कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट देतो. कारण सर्जरीचा फारसा फायदा होत नाही. आणि कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट करताना आपले बेसिक जे ट्रीटमेंट प्रिन्सिपल असतात ते सेम असतात सर, ज्यामध्ये रेस्ट देणं, पेन मेडिकेशन म्हणजेच नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन देणं, फिजिओथेरपी आणि इंजेक्शन. त्यामध्ये मुख्यतः स्टेरॉइड आणि PRP इंजेक्शन असतं. मला ह्या PRP इंजेक्शनबद्दल सांगावं वाटतं की ह्या इंजेक्शननी आपल्या सांध्यामध्ये असलेली सूज हे कमीच होते, पण जो डॅमेज झालेला टिश्यू असतो तो पण रिपेअर व्हायला मदत होतो. त्यामुळे अशा प्रकारची ही ट्रीटमेंट पद्धत असते. पण जे काही पेशंट ज्या उपचार पद्धतीने बरे होत नाही, 3 ते 6 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते पेशंट ते कॅन्डिडेट असतात सर्जरीसाठी. त्याचप्रकारे जे यंग पेशंट असतात ज्यांमध्ये पार्शल थिकनेस टियर असतो आणि फुल थिकनेस टियर, जे ओल्ड पेशंट पण ते म्हणतात की नाही सर मला बॅडमिंटन खेळायचं आहे, मला पडायचं आहे, ओके, अशा पेशंटमध्ये आपण सर्जरी ऑफर करू शकतो. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा प्रकारे आपण ही सर्जरी करू शकतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की हा जो रोटेटर कफ स्नायूचा हा मोठा टियर आहे, याला यू शेप टियर म्हणतो. अशा प्रकारचे जेव्हा आपण ऑपरेशन करतो, जो कॉमन प्रिन्सिपल असतं याला मार्जिन कन्व्हर्जन सुचर असं म्हणतात, ज्यामध्ये जो मोठा फाटलेला टियर आहे आम्ही त्याचा साईज कमी करतो आणि नंतर याला सूचनांकाने फिक्स करतो. आपण परत एक गोष्ट प्रामुख्याने समजून घ्यायला पाहिजे की जर आपल्याला इमिजिएटली काही इंजुरी झालेली असेल, आपण लगेच आपल्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला हवं. कारण आपण फार जास्त वेळ पाहिली तर या स्नायूमध्ये फॅटी इन्फिल्ट्रेशन होते, अर्थातच स्नायूची जी क्वालिटी आहे ती फार खराब होते. त्यामुळे आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की आपण स्नायूला रिपेअर करू शकतो, पण एकदा त्यामध्ये फॅटी इन्फिल्ट्रेशन जे ग्रेड 3 पेक्षा जास्त झालं तर क्वालिटी इतकी बेकार होऊन जाते की आपल्याला ते रिपेअर करता येऊ शकत नाही. ओके, त्याचप्रकारे जर आपण या व्हिडिओच्या पुढच्या भागात बघितलात तर याच्यामध्ये आपण मग याला सूचर अँकाने असं फिक्स करू शकतो. आणि एकदा हे फिक्स केलं की चांगलं फिजिओथेरपी केली, हे बघा यामध्ये आपण अशा प्रकारे या सूचर अँकाने याला फिक्स करतो. त्यानंतर आपलं दुसरा जो कॉमन आजार असतो ज्यासाठी आपण
ट्रीटमेंट करतो ते असं रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन म्हणजे वारंवार सांधा सटकणे. हे इंजुरीज पर्टिक्युलर जे स्पोर्ट्स प्लेयर असतात त्यामध्ये जास्त कॉमन होतं, किंवा व्हेहिक्युलर ऍक्सिडेंटमुळे ज्यामध्ये हात आपला आउटस्ट्रेच हँड वरती पडला, अपघात झाला तर हे डिस्लोकेशन होतं. जेव्हा कधी डिस्लोकेशन होतं त्यामध्ये दोन प्रकारच्या पॅथॉलॉजीज कॉमन असतात. एक असतं बँकार्ड लिझन आणि दुसरं असतं हिसॅक लिझन. मुख्यतः बँकार्ड लिझन म्हणजे काय असतं, जसं आपण अॅनाटॉमी किंवा संरचनेमध्ये समजून घेतलं होतं की जे आपले ग्लेनॉइड रिम असतात त्याच्या बाजूला एक ग्लेनॉइड लॅब्रांची ठेवण असतं. जेव्हा ही समोरच्या बाजूची ठेवण अलॉंग विथ कॅप्सूल जेव्हा हे निखळली जातात त्याला आपण बँकार्ड लिझन होतो. त्याच प्रकारे आपला जो ह्युमेरल हेड जेव्हा त्याला मागच्या साईडला म्हणजे पोस्टोलॅटरल एस्पेक्टला जेव्हा खड्डा निर्माण होतो त्याला हिसॅक डिफेक्ट म्हणतो. ह्या दोन कारणांमुळे शक्य आहे की आपला हा सांधा वारंवार सटकू शकतो. बिलकुल सर, आणि त्याच्यावर उपचार कसे करायचे हे मला जाणून घ्यायचंच आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तेव्हा तुम्ही पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. तर ब्रेक नंतर आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे खांद्याच्या विकारांवर दुर्बीण आणि लेझरद्वारे आधुनिक उपचार पद्धती, आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर भूषण गणवीर. सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी आपल्याला प्रश्न विचारला होता, खांदा सटकतो वारंवार, अनेक रुग्णांची तशी तक्रार असते, त्यावर आपण उपचार सांगणार होतात. हो सर, नक्कीच. यावरती उपचार डिस्कस करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सांधा जेव्हा प्रायमरी डिस्लोकेशन जेव्हा पहिल्यांदा सटकतो, बऱ्याचदा आम्ही कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आणि फिजिओथेरपी देत असतो. पण पेशंटने जर फिजिओथेरपी व्यवस्थित केली नसेल किंवा परत कोणत्या व्हेहिक्युलर ऍक्सिडेंटमुळे किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजमुळे हा सांधा जे सटकला आणि याचे परत 2-3 एपिसोड झाले, ज्याला आपण रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन म्हणतो, मग अशा पेशंटमध्ये आम्ही सर्जरी ॲडवाइस करतो, ज्याला आर्थोस्कोपी बँकार्ड रिपार्ट असं म्हटलं जातं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अशा प्रकारे ही सर्जरी केली जाते. युजली हे सर्जरी करताना आम्ही जे सुचर अँकर यूज करतो ते 1.7 to 1.9 mm असतात. ते फार स्मॉल अँकर असतात. तसंच हे अँकर बायोडिग्रेडेबल असतात, म्हणजे हे काढण्यासाठी परत आपल्याला दुसरी शस्त्रक्रिया करावं लागत नाही. पण अजून मला आवर्जून सांगायचं वाटतं की हे ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा पेशंटने चांगलं फिजिओथेरपी करणं हे फार आवश्यक आहे. त्याने आपल्याला रिकरंट डिस्लोकेशन प्रिव्हेंट सुद्धा करता येतं आणि सर्जरीचे चांगले रिझल्ट सुद्धा आपल्याला मिळतात. बिलकुल सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, ऑर्थोस्कोपीचे फायदे नेमके काय आहेत? हो सर, ऑर्थोस्कोपी आणि आपण जेव्हा कन्व्हेन्शनल सर्जरी कंपॅरिझन केलं, जसं आपण व्हिडिओमध्ये बघितलं की आपला ऑर्थोस्कोप आहे याचा साईज हा पेन्सिलीपेक्षा कमी असतो. त्यामुळे ही जी कीहोल सर्जरी असते याचा मुख्य ॲडव्हान्टेज असा आहे की ही डे केअर सर्जरी असते. म्हणजे आपण सकाळी पेशंटला ऑपरेट करून इमिजिएटली संध्याकाळी पेशंटला घरी पाठवू शकतो. तसंच यामध्ये होणारी चिरफाड ही कमी असल्यामुळे इथे होणारे चान्सेस ऑफ इन्फेक्शन म्हणजे संक्रमण हे फार कमी असतात. त्याचप्रकारे स्त्रियांमध्ये याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे कॉस्मेटिक ॲडव्हान्टेज, बरोबर. त्यानंतर बिंग इट्स अ की होल सर्जरी किंवा मिनिमल होल सर्जरी, इथे होणारा जो पेन हा फार कमी असतो. कारण बऱ्याचदा पेशंट सर्जरीचा डिसिजन जो डिफर करतात किंवा डिलेट करतात इज ओनली बिकॉज ऑफ पेन. तर इथे होणारा पेन हा फार कमी असतो. त्यामुळे पेशंटचं आपण ॲम्ब्युलेशन लवकर करू शकतो, पेशंटचं रिकव्हरी फास्ट होते, पेशंटचं रिहॅब करण्यामध्ये फार मदत होतं. आणि अर्थातच कोणत्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये राहणं आवडत नाही, त्यामुळे हॉस्पिटलचा स्टे सुद्धा कमी होतो आणि ओव्हरऑल त्यांचा खर्च कमी होतो आणि अशा पुढे फास्ट रिकव्हरी व्हायला आपल्याला मदत होते. सर, फिजिओथेरपीचं नेमकं महत्व काय आणि शस्त्रक्रियेनंतर खरं तर घ्यावयाची काळजी याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? हो सर, बऱ्याचशा आपली जी समज असतो की चांगल्या डॉक्टरांकडून चांगली शस्त्रक्रिया करून घेतलं की आपण लगेच बरं होतो. मला वाटतं हा संबंध असून गैरसमज आहे. चांगलं शस्त्रक्रिया करणं जितकं महत्त्वाचं असतं तितकं चांगलं फिजिओथेरपी करणं फार आवश्यक असतं. चांगलं फिजिओथेरपी केल्यानंतर आपले मसल जे स्ट्रॉंग होतात, त्यामुळे हे प्रॉब्लेम जे रिकर होऊ शकतात ते रिकर होत नाही सहसा. आणि त्याच प्रकारे फास्ट रिकव्हरी होण्यासाठी आणि आपल्या जे दैनंदिन जीवनाच्या हालचाली लवकर रिझ्यूम करण्यासाठी आपल्याला फिजिओथेरपीने मदत होते. आणि एकदा आपलं ऑपरेशन झालं तर आपण कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा आपण मिनिमम 10 ते 12 दिवस आपण ड्रेसिंग ओलं करत नाही. आणि कधी पण जे आम्ही रेड फ्लॅग साईन जे पेशंटसोबत आम्ही जेव्हा राऊंडला जातो डिस्कस करतो, त्यामध्ये मुख्यतः जर आपल्या ड्रेसिंगला सोकेस झाला, वूंडमधून म्हणजे जखमेतून काय डिस्चार्ज झाला, जर ताप आला आणि फार जास्त दुखत असेल, ज्या औषधाने रिस्पॉन्ड करत नसेल, तर दिस आर कॉल्ड रेड फ्लॅग साईन्स. अशा तुम्ही आपल्या डॉक्टरांना इमिजिएटली कन्सल्ट करायला हवं. बिलकुल सर, बऱ्याचदा असं होतं की आपण खेळत असू तर पडतात मुलं आणि मग खांद्याला इंजुरी होते आणि मग आता आपल्याला माहिती आहे की ऍडव्हर्टाईज येते, एखादा स्प्रे मारा आणि तुमचं दुखणं बरं होतं. या स्प्रेवर किती विश्वास ठेवायचा लोकांनी, कारण सर्वसामान्यांना हा प्रश्न पडतोच. सर, हा फार सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. आपण एक एक्झाम्पल घेऊया. जर आपल्याला ताप झालेला असेल तर आपण क्रोसिंग घेऊ शकतो, पण ताप कशामुळे झालं हे पाहणं फार आवश्यक आहे. तुमच्या सर्दीमुळे झालंय, खासीमुळे झालंय, छातीमध्ये इन्फेक्शन आहे की पोटामध्ये इन्फेक्शन. तसंच आपण हे जे स्प्रे वगैरे यूज करतो ते तुमचं दुखणं तर कमी करू शकतो, पण हे दुखणं
अपघात झाल्यामुळे तुमच्या कोणत्या अवयवामध्ये कोणत्या पार्ट्सला इंजुरी झालेली आहे हे पाहणं पण फार आवश्यक असतं. त्यामुळे टेम्पररी रिलीफसाठी तुम्ही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम विथ दॅट. बट एकदा तुमचं दुखणं कमी झालं की तुम्ही तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनला कन्सल्ट करून नियमित क्लिनिकल इव्हॅल्युएशन आणि तपासणी करून घ्यायला हवं. कारण हे जर निग्लेक्ट केले इनिशियल स्टेजेसमध्ये तर आपला आजार वाढू शकतो आणि जी गोष्ट कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटने बरी होऊ शकते नंतर त्याच गोष्टीला शस्त्रक्रिया लागतं. बिलकुल सर, बऱ्याचदा ज्या रुग्णांवर लेझर किंवा दुर्बिणीनं शस्त्रक्रिया झाली त्यांना घरी सोडल्यानंतर त्यांनी काय काळजी घ्यायला हवी? सर काळजी जे आपण असं डिस्कस केल्याप्रमाणे एक तर फिजिओथेरपी हा एक इम्पॉर्टंट पार्ट असतो. कारण बऱ्याचदा पेशंटला पेन असतो तर आपण समजून शकतो की थोडंसं फिजिओथेरपी कमी होतं, पण बेसिक जी फिजिओथेरपी सांगितली असते ते नक्कीच करायला पाहिजे. आणि तसंच ताप येणं किंवा ड्रेसिंगला सोकेज होणं जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं त्या गोष्टीची त्यांनी फार काळजी घ्यायला पाहिजे. बिलकुल. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. धन्यवाद सर. तर आरोग्यम धनसंपदामध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा TV9 मराठी.